मग काय तुला बोलू? हा, तू बनवणार आहे जेवण? अरे ह्या चंदू काकांनी जेवण वेळेवर दिलंच नाहीये, सगळ्यांना उपाशीच ठेवलंय. आम्हाला जर आधी माहित असतं ना की जेवण असं वेळेवर मिळणार नाहीये तर आम्ही बाहेरून मागवलं असतं. ना रोहित इज हंग्री आणि राजन पानाही गोळ्या घ्यायच्या असतात. हे बरोबर आहे का? वहिनी, मी बाहेरून मागवतो सगळ्यांसाठी जेवण. येस, यू मस्ट अँड यू बेटर हरी अप. जेवण बाहेरून मागवणार आहे का? हो, म्हणजे सगळ्यांनाच भूक लागली असेल ना, एव्हाना मागवले असेल. बिट्टी, तुला काय आवडतं? म्हणजे रुद्रला सांगते बाहेरून मागवायला. मी नाही खाणार बाहेरचं. अगं पण आज सगळ्यांनी बाहेरच खायचंय. का? मी नाही खाणार बाहेरचं, मी माझ्या आईच्याच हातचं खाणार. बापरे, ते कसं मिळणार? माझा पार्टनर आहे, तो मला देईल आणून. त्याने प्रॉमिस केलं होतं. रुद्र, अरे आणलंस का जेवण गौरीकडून? बिट्टी केव्हापासून उपाशी आहे? रुद्र, तू प्रॉमिस केलं होतंस ना तिला? उपाशी आहे ती. काय रे, नाही जमलं का गौरीकडून जेवण आणायला? अरे मग तू ऑर्डर तरी केलंयस का? मी नाही खाणार बाहेरचं, मला नकोय. पार्टनर तू सांगणार आहे होती मॅडमला. बिट्टी, मी ऑर्डर केलंय बाळा बाहेरून. पार्टनर, म्हणजे तू माझं प्रॉमिस मोडलंस. गौरी, काय करतेस? अगं ते बाबा आलेच नाहीत, बराच वेळ झाला ना आता. अगं येतील, आमचं म्हणजे ठरलेलं म्हणजे त्यांचं ठरलेलं उशिरानच येणार आहेत. तुला काय माहिती? येतील ना. नाही, आपण जाऊन बघूयात. अगं नको, येतील. चल ग, आधीच केवढं अन्न बनवलं पण वाया नको झालं. चल लवकर. आले. काय झालं? एनी प्रॉब्लेम? ते बाबा येणार होते.